उमरगा जनता सहकारी बँकेने आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती साधत 242 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला असून बँकेला उत्कृष्ट ऑडिट वर्ग प्राप्त झालाय। बँकेच्या नवीन इमारतीच्या उभारणीस पूर्व परवानगी मिळाली असून पुढील वर्षांची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्याच नवीन सभागृहात घेण्यात येईल, अशी माहिती बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी दिली आहे। उमरगा जनता सहकारी बँकेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी 20 तारखेला उमरगा येथे चेअरमन शरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, रामकृष्ण पंत खरोसेकर, विठ्ठलराव बदोले, उपाध्यक्ष ॲडव्होकेट वीर संगप्पा आळंगे, ॲडव्होकेट प्रदीप पणुरे, विठ्ठल साई कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने, बलभीम पाटील, केशव पवार, विजयकुमार सोनवणे, मल्लीनाथ दंडगे, संचालक डॉक्टर दिलीप गरुड, रफिक तांबोळी, ॲडव्होकेट संजय बिराजदार, ॲडव्होकेट प्रवीण पणुरे, भरत मारेकर, अण्णाराव कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग लड्डा आदी उपस्थित होते। यावेळी आमदार बसवराज पाटील यांची विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला। पुढे बोलताना चेअरमन शरण पाटील म्हणाले की बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेतली। बँकेकडे सध्या 242 कोटी रुपयांच्या ठेवी असून चालू वर्षात 400 कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। सभासदांना आतापर्यंत 161 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून बँकेचे खेळते भांडवल 271 कोटी रुपये तर गुंतवणूक 108 कोटी रुपये आहे। संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला 5 कोटी 14 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला। सभासदांच्या सहकार्यामुळे बँकेचा नेट एनपीए केवळ 1.69% असून भविष्यात तो 0% आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे पाटील यांनी सांगितले। खातेदारांच्या सुविधेसाठी बँकेकडून सोने तारण, सोलार, वाहन, गृह, व्यवसाय, सुवर्ण अलंकार तसेच सौर गृह प्रकाश योजना सुरू करण्यात आल्या आहेत। मराठा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वाटपाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली। उमरगा, मुरुम, जेवळी, जळकोट, कासार, शिरसी, सोलापूर आणि लातूर येथील शाखांमध्ये QR कोड, IMPS, NACH, SMS, RTGS, NEFT आणि कोर बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत। लवकरच ग्राहकांसाठी UPI, गुगल पे आणि फोन पे ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे चेअरमन पाटील यांनी सांगितलं आहे। बँकेच्या ठेवींमध्ये सातत्याने वाढ होत असून हा ग्राहकांनी बँकेवर दाखवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे। RBIच्या सर्व निकषांचे पालन करून बँकेने उत्कृष्ट ऑडिट वर्ग मिळवला असून सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे, असेही पाटील यांनी नमूद केले। यावेळी बँकेच्या नवीन इमारतीच्या उभारणीस पूर्व परवानगी मिळाल्याची माहिती देण्यात आली। नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षाची वार्षिक सभा बँकेच्याच सभागृहात घेण्यात येणार आहे। सभेचे प्रास्ताविक उपाध्यक्ष ॲडव्होकेट VS आळंगे यांनी करून अहवालाचे वाचन केले। अंबिका माळी यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला। पूजा काळे यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक भरत मारेकर यांनी आभार मानले। यावेळी सर्व संचालक, शाखा अधिकारी, सभासद आणि ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।